भारतासहित 43 देशात कार्यरत असलेली संघटना व भारतात 49,000हून जास्त नोंद असलेले पत्रकार सदस्य पत्रकारितेच्या हितासाठी लढा देणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची कार्यकारिणी मुखेड शहरातील विश्रामगृह येथे मंगळवारी दुपारी 2 वाजता लोकशाही पद्धतीने मतदान करून निवडणूक घेण्यात आली। निवडणुकीत तालुकाध्यक्ष म्हणून दैनिक गोदा तीर समाचारचे प्रतिनिधी हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी गाव माझा न्यूजचे प्रतिनिधी बाबूराव वाघमारे तर सचिव म्हणून माधव वारे यांची निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश जोशी, कोषाध्यक्ष बाळासाहेब पांडे, उपाध्यक्ष तुकाराम सावंत, सचिव अनिल धम्मे पाटील तसेच शशिकांत कोंडेकर, सूर्यकुमार यनावार यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड कार्यकारिणी तालुकाध्यक्ष म्हणून हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला तर सचिव म्हणून माधव वारे, उपाध्यक्ष बाबूराव वाघमारे, दयानंद कानगुले, बालाजी पाटील शिंदे, मार्गदर्शक म्हणून रियाज चांद पाशा, संदीप देविदास पिल्लेवाड, मिलिंद कांबळे, कार्याध्यक्ष पांडुरंग पुठ्ठेवाड, सहकार्याध्यक्ष रणजित जामखेडकर, कोषाध्यक्ष गंगाधर सोंडारे, सहसचिव गुलाब शेख, मार्गदर्शक अजित पवार, मुस्तफा पिंजारी, प्रसिद्धी प्रमुख मुजीब सय्यद, सहप्रसिद्धी प्रमुख सुरेश जमदाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। तसेच या निवडीबद्दल मुखेड तालुक्याचे लोकप्रतिनिधी डॉक्टर तुषार राठोड, बालाजी पाटील खतगावकर, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, दशरथराव लोहबंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। पत्रकारांच्या मूळ समस्या ज्या आहेत, जे हल्ले होणारे आहेत, घरकुल योजनेसारखा विषय आहे, आरोग्यासारखा विषय आहे, मुलांचे शिक्षण आहे, त्या सगळे आपण वेगवेगळे सेल केलेले आहे। नुसता जिल्हाध्यक्ष जबाबदारी समिती, आपल्याकडे आरोग्य विभागाचा जिल्हाध्यक्ष असेल, आपल्याकडे जिल्हा कृती समितीचा जो जिल्हाध्यक्ष तो वेगळा असेल आणि प्रत्येक वेळी लोकही तुमच्या पाठीशी असतील, प्रत्यक्ष त्या विभागाचे लोक तुम्हाला मदत करायला पोहोचतील। म्हणजे इथपर्यंत ही संघटना थांबणार नाही। ह्या संघटनेचं कार्य फार मोठं आहे। मानधन स्वरूपामध्ये म्हणा, पेन्शन स्वरूपामध्ये म्हणा, पत्रकारांना आपण ते प्रयत्न, आता पेन्शन मिळाले पण आता हे पेन्शनची काय मिळाले ते पेन्शन वेगळं आहे, परंतु आतापर्यंत हल्ला कृती समिती किंवा जे पत्रकारांवर कायदा करा, हल्ला झाल्यानंतर त्याला चांगली शिक्षा झाली पाहिजे, यापर्यंत 50,000 दंड, 3 वर्ष शिक्षा, पण अद्यापर्यंत कुठंही ती शिक्षा गेली नाही। याचं उदाहरण मला दिसत नाही। असेल तर मला एकदा दाखवून द्यावं। नुसतं JR काढणं म्हणजे सगळं काही नाही, पण माझ्या पत्रकाराला जेव्हा हात लागतो तेव्हा त्याला एवढी मोठी शिक्षा भेटली पाहिजे की त्याला 50 वेळ सांगून त्याला विचार करावा। दृष्टीनं काम करणं ही आजच्या काळाची गरज आहे। आपण क्षणिक सुखामध्ये अडकून बसायला लागलो, कोणी काहीतरी थोडं खूप मॅनेज केलं की तिथंच आपला विषय संपून चालला, पण बाहेर गेल्यानंतर त्याची किंमत राहणार नाही। म्हणून लॉंग लाईफचं जीवन जगायचं असेल तर आपल्याला पत्रकारितेच्या माध्यमातून एक चांगलं उत्कृष्ट कार्य करणं हे काळाची गरज आहे। आता धम्मे पाटलांनी सांगितलं की कुठली गाडी अडवणं असेल, कुठला काही प्रकार असेल, याच्यामध्ये न जाता अलग लक्षात की जेणेकरून आपली संघटना बदनाम होणार नाही। आणि व्हॉइस ऑफ मीडिया इतकी सुंदर संघटना आहे। भाई संदीप काळेंनी 43 देशामध्ये या संघटनेचं काम चालू आहे आणि आता काल परवा हे जे सरकार, आता मावळत्या सरकारनं आपल्याला महामंडळ स्थापन करून दिले आणि पुन्हा ते सरकार आता उद्या येणार आहे, त्याच्यामुळे अजून काही गोष्टी आपल्याला पदरात पडून घेता येतात। गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड।